पूर्ण महाराष्ट्रातच घेतला जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की सकारात्मक चर्चा सुरू आहे. आणि आमचा टार्गेटच एक आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार, गुजरात धार्जनी सरकार, शिवद्रोही सरकार, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा एकमेव धर्म आहे. आणि त्याच धर्मासाठी आम्ही सगळेजण काम करतो. आज आपण जर का पाहिलं तर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या संपूर्ण नेत्यांच्या समाज माध्यमांच्या वॉलवर एक गाणं आम्हाला पाहायला मिळालं. त्याच्यात थेट देवेंद्र फडणवीसांना तुम्ही अनाची पंत मारतोय रंगा असं म्हणत त्या गाण्याचे व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांचा आहे. नेमके हे प्रकरण काय? नाही नाही, आम्ही देवेंद्र फडणवीसाचं नाव कोणाहीच घेतलेलं नाही आहे. अनाजी पंत जे आहे ते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर त्यावेळेस रंदा फिरवत होते त्या पद्धतीचं गाणं आहे. तर देवेंद्र फडणवीसाला थोडी लागतं ते गाणं. लागत असेल तर मग ते त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याचा अर्थाचा अनर्थ आपण करू नका. पण जी लोक तशी वागत असतील त्यांना ते लागेल. दादा पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्याला गेले. खरं तर असं कळतंय की देशातील जी 8 जिल्हा राज्य आहेत त्यात नक्षलग्रस्त भाग आहे. त्यांची बैठक आहे, पण एकंदरीत जागा वाटप किंवा मग महाराष्ट्राच्या निवडणुकीची रणनीतीची सुद्धा चर्चा होण्याची शक्यता होती. आता कसं बघतं त्या सततच्या दिल्ली वाऱ्या राज्याच्या सरकारच्या होतात आहेत. रात्री बेरात्री राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीलाच जातात अशी चर्चा आहे. आणि ते तुमच्याही माध्यमातून आम्ही ऐकतोय आणि पाहतोय. त्यामुळे आता नेमकं ते आज कशासाठी गेले त्याच्यावरची चर्चा या ठिकाणी करण्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी आर्थिक स्थिती आज आहे, गेल्या बुधवारी राज्य सरकारला 30,000 कोटीचा ओव्हरड्राफ्ट कर्मचाऱ्यांचे पगार आणि योजना चालवण्यासाठी घ्यावे लागलेत. ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी म्हणजे सगळ्यात जास्त क्लेशदायक आहे. राज्यातलं सरकार कर्ज काढून दिवाळी साजरी करत असेल तर महाराष्ट्राचा दिवाळा या सरकारने काढलेला आहे हे त्याच्यातून पाहायला मिळतं. आणि म्हणून केंद्राला रिझर्व्ह बँकेकडे काही शिफारसी कराव्यात त्यासाठी गेले असतील. कारण की आता या सरकारने कटोरा घेऊन फिरायचंच काम सुरू केलेलं आहे. बँका यांना कर्ज द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये दिल्लीला नेमकं कशासाठी गेले त्याच्यावरचे आज आम्हाला काही चर्चा करायचं काही कारण नाही. कंत्राटदारांचे 40,000 कोटी रुपये थकवलेत या सरकारनं आणि त्यामुळे आंदोलन उद्या कंत्राटदार. अहो, हे सरकार जिथं जातं तिथंच उधारी करून ठेवतं. दावसला गेलेत तिथं उधारी करून आलेत आणि दावसनी या सरकारला राज्य सरकारला नोटीस पाठवलं. हे तर महाराष्ट्राची बदनामी आहे. की बरोबर आहे ना, तुमच्याच माध्यमातून आलेलं आहे. आता विदेशात गेले तिथं उधारी केली. राज्याच्या खुर्चीवर असंविधानिक सरकार खोक्याचं सरकार बसल्यानंतर राज्य कर्जबाजारी करून ठेवलं आणि राज्यामध्ये महागाई वाढवून ठेवली. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे असतील किंवा आणि कॉन्ट्रॅक्टर तर हक्काने मागतील ना, कारण की मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन या सरकारने खाल्लेलं आहे. सरकार कमिशन खोर आहे. आता बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसेही गेलेत आणि बिलही नाही. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे या कमिशन खोर सरकारची ही हालत आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं कायम बदनाम करण्याचं काम या राज्याच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपच्या सरकारने केलं आहे. असं म्हणतात की 2019 ला उद्धव ठाकरेंना भाजपकडून 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, तरी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. आम्हाला भूतकाळात जायचं नाहीये. आज जी काही महाराष्ट्राची अवस्था औदास्या या लोकांनी करून ठेवलेली आहे तो उभा महाराष्ट्र बघतोय. ज्या महाराष्ट्राची गरिमा पूर्ण देशात नव्हतं जगात होती ती संपुष्टात आणण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. हे कर्जबाजारी या महाराष्ट्राला करून ठेवलेलं आहे. कमिशन खोरीमध्ये हे लोक अग्रेसर आहेत. भ्रष्टाचारामध्ये हे लोक अग्रेसर आहेत. या वर्तमानामध्ये ही चर्चा झाली पाहिजे आणि महाराष्ट्र वाचवणं हे महाराष्ट्राच्या जनतेची आता जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे उधारी करून हे लोक ज्या पद्धतीनं एखादी योजना हातात घ्यायची आणि त्या योजनेलाच प्रमोशन करण्यासाठी गावागावामध्ये फिरणं या सरकारचं जे काम चाललेलं आहे हे खऱ्या अर्थानं क्लेशदायक आहे. निराधार लोकांचे गेले 6 महिन्यापासून पैसे दिले नाहीत. विधवा असतील, अपंग असतील, शेतकऱ्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत.
बेरोजगारांची जी परिस्थिती आहे, मुलांच्या स्कॉलरशिपचे पैसे मिळाले नाहीत, ओबीसी असतील, एनटी व्हीजनटी असतील, आदिवासी असतील, शेड्यूल कास्ट असतील, या मुलांच्या स्कॉलरशिप या लोकांनी दिलेल्या नाही. त्यामुळे ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली आणि महागाई तर इतके झपाट्याने वाढवतात आहेत. म्हणजे आज 100 रुपयाचा स्टॅम्प मिळणार नाही, 50 रुपयाचा स्टॅम्प मिळणार नाही, सरळ 500 रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागणार आहे. किराणा सामानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य आता हे सण साजरेच करू नये एवढी महागाई या लोकांनी वाढवलेली आहे. त्याच्यामुळे ही महाराष्ट्राला कलंकित करणारी सरकार आणि या सरकारलाच सत्तेतून बाहेर काढणं हीच महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केलेला आहे. 50-50 अरे निर्णय भाई, होतात. ज्याच्याजवळ पैसेच नाही, पैशासाठी कटोरे घेऊन फिरतात आहेत. रिझर्व्ह बँकेने हात वर्त केलेला आहे. ते कॅबिनेट मध्ये मागासवर्गीयांसाठी अनेक जातीसाठी महामंडळ जाहीर करतात आहेत, बिना पैशाने महामंडळ जाहीर करतात आहेत. एक खोटे जे जुमले आता लोकांना देत आहे, जुमले लोकांना कळतात आहेत. त्याच्यामुळे मेगा जे निर्णय घेतले जातात आहेत त्या निर्णयामध्ये काही निर्णय असे असतात की यांना बँका पैसे द्यायला तयार नाही, म्हणून महाराष्ट्राच्या प्रॉपर्ट्या, मग समुद्रामधल्या प्रॉपर्ट्या या विकल्या जातात आहेत आणि त्यांच्या मित्रांना नरेंद्र मोदीच्या त्या दिल्या जातात आहेत. महाराष्ट्र विकायला आता या सरकारने काढलेला आणि त्याच्यासाठी कॅबिनेटचा निर्णय हे लोक घेतात आहेत. म्हणजे हे लोक किती मोठं पाप करतात आहेत. लोकतांत्रिक व्यवस्थेला चा अर्थ हे महाराष्ट्र विकायसाठी लावलेला आहे. हे महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. हे निर्णय जे घेतात आहेत हे निवडणुकीचे जुमले आहेत आणि महाराष्ट्राला विकण्याचे निर्णय आहेत. आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे निर्णय याला आम्ही थांबवू आणि या निर्णयावर जे निर्णय चांगले असतील त्याचं समर्थन करू, पण जे निर्णय महाराष्ट्राच्या विरोधातले असतील त्या निर्णयाला थांबवण्याचं काम पण आम्ही करू. सरकार की तरफ से कहा जा रहा है कि फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट में महाराष्ट्र नंबर 1 पे है, इस तरह से कहा जा रहा है. आप क्या कहना चाहते हैं? आप इस तरह की बातें कर रहे हैं कि उनके पास पैसे नहीं. अरे झूठ के ऊपर क्या इनका सुबह हुआ कि झूठ, रात को आया तो झूठ, क्योंकि इनके आका जो दिल्ली में बैठे मोदी जी, वो 2014 से अभी तक जब भी महाराष्ट्र में आए, देश में भी तो वो वही काम करते हैं, लेकिन महाराष्ट्र में जब भी आए तो झूठ के सिवा कुछ नहीं बोले. तो ये जो उनके नीचे के लोग बैठे हैं वो भी झूठ ही बोलेंगे. फिर महाराष्ट्र में बेरोजगारी कैसी बढ़ी? अगर इन्वेस्टमेंट बड़े पैमाने में महाराष्ट्र में बड़े पैमाने हुआ है, उद्योग शुरू हुए हैं, तो फिर उतना ही बेरोजगारी कम होना चाहिए था. महाराष्ट्र में बेरोजगारी के आंकड़े बढ़ते जा रहे हैं. तो सरकार किस आधार पे कह रहे कि हम देश में नहीं दुनिया में, बोलो ना उनको, दुनिया में भी बोल देंगे ये कि दुनिया में हम 1 नंबर इन्वेस्टमेंट करने का महाराष्ट्र है. ये झूठ बोल रहे. यहाँ से उद्योग जा रहे हैं, पर ये अपनी झूठ कितने दिन बोलेंगे? एक झूठ बोलने के लिए 100 झूठ बोलने पड़ता है और ये सरकार वही काम कर रही है. इसलिए इनके झूठ में आप भी मत जाइए. एक सवाल, पिछली सरकार की वजह से इंफ्रास्ट्रक्चर के जो प्रोजेक्ट थे वो रुके हुए थे. मेट्रो लाइन 3 अभी शुरू हुई है, कोस्टल रोड शुरू हुआ है, अटल सेतु शुरू हुआ है. बोले पिछली सरकार ने ये काम रोक के रखा था, क्या कहना? देखो, हमने महाराष्ट्र पे कर्जा नहीं बढ़ाया. हमारी जितनी चादर थी उतने ही हम पैर फैलाते थे, क्योंकि महाराष्ट्र की जनता को हम महंगाई के अंगार में डालना नहीं चाहते. इनकी आज जब स्थिति है, सब कर्जा लेके कमीशन खाने का काम ये लोग कर रहे हैं. जो अटल सेतु की बात करते हैं उसको अभी क्रैक चले गए, जो हमने दिखाया. तो ये भ्रष्टाचार, जैसे समृद्धि मार्ग है उसमें भ्रष्टाचार, उसको क्रैक आ गई. महाराष्ट्र में ये डेवलपमेंट की बात करते हैं, कर्जा लाके इन लोगों ने काम किया है, तो महाराष्ट्र में गड्ढे क्यों है? रास्ते अभी गड्ढे के स्वरूप लेके, बम्बई में गड्ढे हैं. तो इनने पैसा कहाँ खर्चा किया है? ये ब्रिज की बात करते हैं, इसमें कर्जा कितना लिया वो तो लोगों को बताया है, और लोगों को महंगाई की जो आग में डाले हैं उसका जवाब क्यों नहीं देते हैं? किसकी, कौन से विकास की बात करते हैं? लोगों को महंगाई के अंगार में डालकर ये खुद की विकास की बात करते हैं. कितना कमीशन खाया इन लोगों ने, बात करना चाहिए ना. झूठ के सिवा कुछ नहीं है और कमीशन खोरी के सिवा कुछ नहीं है. और इसलिए विकास की जो
अपनी महिमा खुद उसका पार्ट ये पढ़ रहे, ये लोगों को समझ में आ गया। इन लोगों ने महाराष्ट्र की जनता को फंसाया है, विकास के नाम से फंसाया है। खुद नितिन गडकरी खुद नागपुर के विकास के बारे में उनने 2 दिन पहले स्टेटमेंट किया। उनने बोला कि सरकार के वजह से नागपुर का विकास नहीं हो सका, गलत विकास हुआ है, कमीशन का विकास हुआ है और इसलिए नागपुर पूरा बर्बाद हो गया, एक बारिश में नागपुर पूरा डूबता है। ये खुद नितिन गडकरी बोल रहे हैं। उन्हीं के वरिष्ठ नेता केंद्र में मंत्री रहने वाले नितिन गडकरी बोल रहे हैं, हम नहीं बोल रहे, उन्हीं के पार्टी के वरिष्ठ नेता बोल रहे हैं। तो ये विकास की बात कर। थैंक यू। चलो थैंक यू। थैंक यू। थैंक यू नाना। डिसीजन ले रही है, आप कह रहे हैं कि आपकी सरकार आएगी तो ये जो लॉलीपॉप डिसीजन है उसको आप बिल्कुल जो राज्य के हित के होंगे वो हम रोकेंगे, जो राज्य के हित के होंगे उसको बिल्कुल सपोर्ट करेंगे।